आलेले आहे त्याबद्दल आपण काय म्हणणार? आज एक महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची घटना घडलेली ही ऐतिहासिक घटना आहे। दोन्ही माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि माननीय राजसाहेब ठाकरे दोघं एकत्र येणं याचा अर्थ महाराष्ट्राची जी काही स्वाभिमानाची लढाई आहे ही आणखी धारदार करणं आहे, कणखर करणं आहे। कारण ज्या पद्धतीनं या महाराष्ट्राचा अवमान सातत्यानं करण्याचा प्रयत्न आताचे सरकार राज्यातले असेल केंद्रातले असे करतात। वेगवेगळे व्यवसाय बाहेर नेणं, व्यापार बाहेर नेणं, मराठी भाषेचं वेगळ्या ठिकाणी अपमान करणं, या सगळ्या गोष्टी होत असताना उद्धव साहेब राजसाहेब आज एकत्र येत आहेत। येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या दृष्टीने ही अतिशय महत्त्वाची आणि ऐतिहासिक घटना आहे। गेल्या अनेक दिवसापासून वर्षांपासून जे आहे तर ते मनसे सुद्धा आणि शिवसेना सुद्धा मराठी मुद्द्यावर मुद्दे मांडत आहे सरकारसमोर। तर आता दोघांचं एकत्रीकरण झालेलं आहे, त्यावर आपण काय बोलणार की येणाऱ्या काळात जे आहे तर मराठी मुद्दा प्रखरपणे समोर ठेवला जाणार का मराठी लोकांच्या समोर? ह्याच मुद्द्यावर आले ना ते, याच मुद्द्यावर मराठीच्या मुद्द्यावर सगळे एकत्र झालेले आहेत। आणि मग असं येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आता दोघे बंधू एकत्र झाले, त्याआधी दोन्ही पक्षाचं युती झालेली आहे आणि दोन्ही पक्ष येणाऱ्या काळात आपापल्या भूमिका, विशेषतः मराठीची भूमिका, महाराष्ट्र हिताची भूमिका आणखी कणखरतेनं, सक्षमतेनं, आक्रमकतेनं मांडतील। झालेली आहे ही महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेली आहे। जिथं जिथं दोन्ही पक्ष काम करतात सोबत सगळीकडे काम करावं अशा प्रकारची भूमिका राहील आणि निश्चित आम्ही ती भूमिका पार पाडू।